धर्मांतर करून अपहरण केल्याचा संशय। नाशिकमध्येही आता इसिसचं कनेक्शन। नाशिकच्या कपडा बाजारातील या वाड्यात राहणारं हे संदान शिव कुटुंब। यांचा मुलगा गौरव हा MBA करून मुंबईत रिलायन्स आणि फ्युचर कंपनीत नोकरी करत होता। त्याला कुवेतच्या एका कंपनीची ऑफर आली। लवकरच परदेशात नवीन नोकरी मिळणार यासाठी तो नाशिकला घरी आला। मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला फोन आला आणि गौरव गेला। तो अजून परत आलेला नाही। घरातील गौरवच्या साहित्याचा तपास केला असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या। त्याच्या बॅगेत कुवेतच्या कंपनीचं ऑफर लेटर आणि बँकेत 54,000 रुपये कंपनीनं जमा केल्याचं पुढे आलंय। तसंच मुस्लिम धर्माशी संबंधित काही वस्तूही त्याच्या बॅगेत आढळल्या आहेत। त्यामुळे धर्मांतर करून अपहरण करण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय। आम्ही त्याची बॅग चेक केली। बॅग चेक करत असताना आम्हाला काही असे कागद सापडले की त्याला कुवेतून पैसे आलेत। कुठली कंपनी आधी तर पैसे देणार नाही। जे काही लोक असतात असे फ्रस्ट्रेशनमध्ये गेलेले किंवा असे पुढे मानसिक दबाव गेलेले लोकांना पकडायचं आणि त्यांना ब्रेन वॉश करून काहीतरी त्यांच्याकडनं त्यांचा वापर करून घ्यायचा, चुकीचं काम करून घेतं, असा कुठला तरी प्रकार दिसतोय हा। पोलिसांनी या प्रकरणी तातडीनं दखल घेऊन अपहरणाचा गुन्हा नोंदवलाय। गौरवला शोधण्यासाठी 2 पथकं रवाना झाली असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा करण्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय। एक टीम जी आहे ती ठाण्यामध्ये तो राहत होता त्या ठिकाणी गेलेली आहे। तिथलं त्याच्या मित्रांना आणि इतर त्याच्या कंपनीतल्या लोकांना समजून पूर्ण माहिती घेऊन आम्ही ठोसपणे उद्या सकाळपर्यंत आम्ही तुम्हाला पूर्ण माहिती सांगू। इसिस सारख्या दहशतवादी संघटनांनी तरुणांना अरब राष्ट्रांमध्ये नोकरी देण्याचं आमिष दाखवून आकर्षित केल्याच्या घटना यापूर्वीच समोर आल्या आहेत। मात्र आता हे कनेक्शन नाशिकपर्यंत पोहोचलंय की काय असा गंभीर प्रश्न गौरवच्या अपहरणाच्या निमित्तानं निर्माण झालाय। झी मीडियासाठी योगेश खरे, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।